एसएससी जीडी भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाच्या स्थितीमध्ये आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेमध्ये लागणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहे। त्याचबरोबर यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये ज्या जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे, तर 53,690 जागांसाठी ही एसएससी जीडीची ही भरती या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याचा जो असर आपल्याला पाहायला भेटणार आहे, तर नक्कीच आपल्याला कटापवर याचा कटाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे असर। आणि कटाप यावर्षी खूप कमी या ठिकाणी फायनल कटाप यावर्षी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा यावर्षी फायनल कटाप यावर्षी किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा, पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा आणि त्याचबरोबर नक्सल एरियाचा आणि त्याचबरोबर जनरल एरियाचा कटाप किती जाणार आहे, माजी सैनिकांचा किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की किती कसे विद्यार्थी, सरासरी किती मुलं की ज्यांना हायेस्ट मार्क या ठिकाणी आहे। यावर्षी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर जवळपास मेच्या एंडिंगला रिझल्ट लागण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। मेच्या एंडिंग पर्यंत हा रिझल्ट तुम्हाला एसएससी जीडीचा पाहायला भेटू शकते। आणि त्याचबरोबर बरेच विद्यार्थी मला नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी पाठवते, इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालं, ठीक आहे। तर ते जे मला पूर्ण त्यांचा स्कोर कार्ड पाठवते की आमचे एवढे मार्क आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 10 वाढून आले, 15 वाढून आले, 20 वाढून आले, असे जे त्या ठिकाणी मला स्क्रीनशॉट येते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, हे जे तुम्ही नॉर्मलायझेशनचे ज्यांचे सुद्धा वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी पाहता की आपला स्कोअर कार्ड या ठिकाणी किती होऊन राहिला, टोटल मार्क आपले किती बनून राहिले, नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढून राहिले, तर हे सर्व जे विद्यार्थी मित्रांनो सरासरी या ठिकाणी खोटं आहे। नॉर्मलायझेशनचे मार्क कधी वाढत असते, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी नॉर्मलायझेशनचे मार्क वाढते आणि त्या दिवशी आपल्याला रिअलमध्ये समजते की आपले टोटल मार्क या ठिकाणी किती झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून कोणाच्या फसकटामध्ये तुम्ही पडू नका की बाबा आपले नॉर्मलायझेशनमध्ये एवढे वाढले तेवढे वाढले। तर ज्यावेळेस रिझल्ट लागला, आज रिझल्ट लागला, एक उदाहरण देऊन आलो, तर आजच आपल्याला स्कोर कार्डमध्ये समजणार आहे की आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स पडले आणि टोटल मार्क आपले किती या ठिकाणी आहे। तर रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट बघायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यावर्षी जे एसएससी जीडी भरतीचा जो कटाप आहे हा या ठिकाणी घसरणार आहे, तर त्याचे मी तुम्हाला काही कारण या ठिकाणी सांगून देतो। तर पहिली गोष्ट, 39,000 जागांसाठी ही भरती आली होती, तर यामध्ये जवळपास जागा यामध्ये वाढल्या, तर जवळपास 53,690 जागांसाठी ही भरती झाली आहे। म्हणजे आता मोठी भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे झालेली आहे। तर हे सुद्धा कारण आहे की कटाप कमी जाणार आहे। त्याचबरोबर दुसरं जे कारण आहे, पेपर यावर्षी अवघड होता, हार्ड पेपर यावर्षी आला होता। मागच्या वर्षीचा पेपर पाहून घ्या आणि या वर्षीचा पेपर पाहून घ्या, तर जमीन आसमानचा फरक तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर हे सर्वात मोठं कारण आहे की कटाप कमी जाण्याचं। तर फिजिकलचा कटाप कमी जाणार आहे, त्याचबरोबर जे फायनल कटाप सुद्धा कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी काय की नवीन विद्यार्थी जास्त होते आणि त्याचबरोबर मुलांची जी उपस्थिती होती, तर ते कमी मुलांची उपस्थिती यावर्षी होती। म्हणजे भरपूर मुलं असे गैरहजर राहायचे प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्ही पाहिजे, ठीक आहे। आता नॉर्मलायझेशनमध्ये कोणकोणत्या शिफ्टचे जास्त मार्क वाढू शकते, तर ते मी तुम्हाला एक सांगून देतो आणि कितीपर्यंत वाढू शकते। तर पहा, तुमची जर शिफ्ट या ठिकाणी तिसरी शिफ्ट असेल तर जास्त मार्क वाढणार आहे, कारण की तिसरी शिफ्ट हार्ड असते आणि त्याचबरोबर चौथी सुद्धा शिफ्ट हार्ड असते। तर हे मी तुम्हाला गॅरंटीच्या याच्यात सांगतो की जे सरासरी जे शिफ्ट हार्ड असते, तिसरी आणि चौथी शिफ्ट हार्ड असते, त्याचबरोबर दुसरी सुद्धा शिफ्ट हार्ड असते। एवढंच की ज्यांची सुद्धा खऱ्या अर्थानं तुमची जर शिफ्ट एकदम हार्ड असेल तर नक्की तुमच्या याच्यात ज्या 15 ते 17 मार्क तुम्हाला
वाढ तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. 15 ते 17 हायेस्ट मार्क तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता जे SSC GD भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर यावर्षी जो कडाप आहे हा फायनल कडाप कमी यावर्षी जाणार आहे. तर पहिले मी महिला उमेदवारांचा कडाप तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा कडाप सांगणार आहे. तर हा जनरल एरियाचा कटाप आहे. तर EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जो फायनल कडाप जाणार आहे तर 100 पर्यंत फायनल कडाप EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा यावर्षी जाणार आहे. आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तर 100 पर्यंत 100 ते 102च्या आसपास या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तर 102 पर्यंत या ठिकाणी फायनल कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 102 पर्यंत फायनल कडाप या ठिकाणी महिला उमेदवारांचा जाणार आहे SC कॅटेगरीच्या. त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे तर 160 पैकी 90 पर्यंत कडाप तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे. आणि तुम्हाला जर यापेक्षा कमी जरी मार्क्स असेल 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तर फायनल सिलेक्शनपर्यंत आपण पोहोचणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे तर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जवळपास 104 पर्यंत कडाप तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा जो मी तुम्हाला कडाप सांगितला तर हा जनरल एरियातला, आणि तुम्हाला एवढं मी ह्या प्रत्येक कॅटेगरीचे जे सांगितलं आहे यापैकी तुम्हाला जे 15-20 जरी कमी मार्क्स असेल, 10 मार्क जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की अजूनही तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स या ठिकाणी वाढले नाही आहे. आणि हा जो कडाप मी तुम्हाला सांगत आहे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून मी तुम्हाला हा फायनल कडाप या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे. तर नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून हा कडाप मी तुम्हाला सांगत आहे एवढा या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही नक्षल एरियातले असाल तर नक्षल एरियातला जो कडाप आहे हा जो मी तुम्हाला जनरल एरियातला कडाप सांगितला आहे कॅटेगरीनुसार महिला उमेदवारांचा तर यापैकी तुम्हाला यापेक्षा 5 मार्कांनी कमी या ठिकाणी कडाप जाणार आहे. तर 5 मार्कांनी कमी धरून तुम्ही त्याला एवढा कडाप या ठिकाणी नक्षल एरियाचा जाणार आहे. आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे तर एक सर्व्हिसमॅन जर असाल तर एक सर्व्हिसमॅनमध्ये तुम्हाला 60-70 जरी मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे. तुम्हाला 80 जरी मार्क्स असेल तर CISF पोस्ट आपल्याला या ठिकाणी भेटू शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्ही SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे फायनल SSC GDचा 160 पैकी तर हा जो कडाप मी तुम्हाला पुरुष उमेदवारांचा सांगून राहिलो नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून मी पकडून तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगून राहिलो. ठीक आहे. तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 112 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 102 पर्यंत कडाप तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे. आणि EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 114 पर्यंत कडाप यावर्षी जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे तर हा जवळपास या ठिकाणी 114 पर्यंत या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 116 पर्यंत या ठिकाणी कडाप जाण्याची दाट शक्यता आहे. तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. आणि तुम्हाला हा जो मी तुम्हाला एवढा कडाप सांगितला यापेक्षा तुम्हाला 10-15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तरी सुद्धा आपण फायनल पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि नक्षल एरियाचा जो कडाप आहे तर नक्षल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा 5 मार्कांनी कमी धरून चला एवढा कडाप कमी जाणार आहे नक्षल